त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी रॅम्प आपण उपलब्ध करून देतोच. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्या ठिकाणी बूथ लेवल असिस्टंट म्हणून त्या ठिकाणी बीएलओ काम करतात. ते गावच्या असल्यावर त्यांना माहित असते की फक्त आपण व्यक्ती आलाय का, कधी येणार आहे, काय नाही. तर तो एक समजा हा प्रिमाइसेस आहे, प्रिमाइसेस थोडंसं त्या ठिकाणी रांगा असतील प्रिमाइसेस मध्ये थोडंसं बाहेर तो किंवा कॉर्नरवर जाऊन थांबेल. जर एक त्याला दिसेल आपण व्यक्ती आला का, तर त्या ठिकाणी दोन व्हॉलंटियर्स पण आपण त्यांना म्हटलं की तुम्ही स्वतः शोधा. आणि ते व्हॉलंटियर्स जर त्या प्रिमाइसेस मध्ये एखादा डिसेबल्ड व्यक्ती आला किंवा मात्र व्यक्ती जरी आला तरी ते त्यांना त्या ठिकाणी मदत करते. आणखी सोबत जर एखादा व्यक्ती 4-5 पद्धतीचे दिव्यांग असू शकतात. एक असतो कर्णबधिर, त्यांना चालायला काही प्रॉब्लेम नसतो, त्यांना फक्त आपण हाताला धरून न्यायचं असतं. पण लोकोमोटिव्ह असतात काही लोकोमोटिव्हच्या लोकांचे डिमांड्स असतात ते आपण सहाय्यक आयुक्त त्यांच्याकडनं समाज कल्याणकडे घेतो किंवा या व्यक्तीला चालणं, उठणं, फिरणं होतच नाही. त्या व्यक्तींसाठी आपण काय करतो की त्यांना आपण व्हीलचेअर त्या ठिकाणी डिमांड करतो. पहिले लोकोमोटिव्ह डिझॅबिलिटी किती आहे समाज कल्याणकडनं आपण घेतो आणि मग त्याला व्हीलचेअर तिथून मग त्याला व्हीलचेअरने आपण आणतो वरती रॅम्पद्वारे आणि परत वापस आणतो. हे करत असताना मग असं होतं की बरेचदा ते लोक थोडेसे हळूहळू येतात, दिव्यांग लोक त्यांना फास्ट चालता नाही किंवा त्यांना वेळ लागतो. तर त्याच्यासाठी आपण काय म्हटलं की त्यांना जी लाईन असतात, एक लेडीजची लाईन असते, एक पुरुषांची असते, त्यांना डायरेक्ट येते तिसऱ्या लाईन ते आले. पण एकाच वेळेस 4 लोक आले समजा दिव्यांग, मग ते 4 लोक एका मागे उभे राहतील आणि 4ही लोक पहिल्यांदा मतदान करतील आणि त्याच्यानंतर पुरुष आणि लेडीज करतील. दिव्यांगासाठी आपण नियोजन केले. शिवाय आपण यावेळेस हिरकणी कक्ष स्थापन करायचं कलेक्टर मॅडमचा खूप आग्रह आहे. आपण हिरकणी कक्ष म्हणजे काही गरोदर माता असतील किंवा स्तनदा माता असतील, या दोघांना पण आपण हिरकणी कक्षामध्ये त्यांच्यासाठी बाजूला एक रूम आपण देणार. मतदान केंद्र आहे त्याच्यावरची खोली असेल त्या ठिकाणी आपण त्यांना एक सतरंजी टाकणार किंवा ते आले ऊन लागू नये, त्यांना पाण्याची व्यवस्था, पाणी पिण्यासाठी मदत आणि त्यांची प्रायव्हसी राहावी म्हणून हिरकणी कक्ष करू. मतदारांचं स्वागत आपण आता काय करणार आहे की आपल्याकडे 379 बूथ आहेत. आपण त्याच्यामध्ये काही आदर्श मतदान केंद्र प्रत्येक तालुक्यामध्ये एक करत आहोत. आणि पिंक बूथ म्हणजे महिला बूथ. आपण काय करतो की आदर्श मतदान केंद्रावर पहिले जे 5 लोक असतील त्यांना आपण 200 फुलांची गुच्छ देऊन त्यांना तुम्ही लवकर आला, जेव्हा जागृतीने आला, एक्साइटमेंटने आला, तुमचं स्वागत आहे म्हणून सुरुवातीच्या 5 लोकांना देऊ. त्याच पद्धतीने महिला बूथ आणि दिव्यांग बूथवर सुद्धा त्यांचं स्वागत करू. अशा पद्धतीने बूथची सजावट बऱ्याच ठिकाणी करतात. बूथची सजावट ज्या बूथवर आहे त्या गावाची काही मंडळी असतील, सरपंच असतील, बूथला सजावट करून आपण सरपंचाकडून नाही करत. आपण काय करतो यावेळेस त्यांना काय सूचना दिल्या आपण की सरपंचाला आपण इन्व्हॉल्व नाही करत. शेवटी ते राजकीय पक्षाशी संबंधित असतात. आपण काय म्हणतो ग्रामसेवक तलाठी त्यांच्या लेवलवरून करतात. पण यावेळेस आपण आता काय केलं की स्वयंसहायता गट असतात, उमेद म्हणतात बघा, उमेद एनजीओची मीटिंग घेतली परवाच्या दिवशी. त्यांना सांगितलं की तुमच्या पद्धतीने तुमच्या महिला असतात, त्यांना रोजगार पण मिळतो, त्यांच्याकडे फंड पण असतो. त्यांना इलेक्शन कमिशनने पण पत्र दिलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणतात की छोट्या मोठ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून द्या. सजावट असेल, काही तोरण असेल, रांगोळी असेल, त्या पद्धतीने ते करतो. हो, आता काय झालं की आम्ही असे विचारलं त्यांना सेक्टर ऑफिसरकडनं, आपण त्याला एम म्हणतो ऍश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी, कमीत कमी काय असायला पाहिजे याच्यामध्ये. त्यांचं म्हणजे पाणी पिण्याला असावं, ऍटलिस्ट पुण्याचे दिवस आहेत, आणि दिवारा असावा. तर काही ठिकाणी असं आहे की समजा आता वरांडा असेल तर मग ते लोक वरांड्यामध्ये लाईन लावून थांबतील, पण काही ठिकाणी वरांडाच नाही. तर आपण अशा ठिकाणी नाही म्हटलं तरी 70 ते 75 रिपोर्ट आणले आपण की त्या ठिकाणी वरांडा नाही आहे. त्या ठिकाणी आपण आता डेकोरेशनवाल्यांना त्यांचे टेंडर फायनल झालेला आहे, त्यांना आपण ऑर्डर देऊ तुम्ही त्या ठिकाणी मंडप तयार करा. 15x15चा स्टँडर्ड दिलेला आहे इलेक्शन कमिशनने, त्यानुसार आपण करू. आपल्याकडं तृतीयपंथी मतदान आहे का ते? तृतीयपंथी एक आहे ना, एक मतमोजणीच्या संदर्भामध्ये ना आता डिटेल जो आहे तो कलेक्टर मॅडम प्रेस कॉन्फरन्स घेतील कारण त्यांच्या लेवलचं आपल्याला आपण त्यांच्याकडे पण द्यायचं आहे. मतदान झाल्यानंतर मतदान पेट्या थांबतात का डायरेक्ट? नाही, आता काय होतं की पोलिंग पार्टीज येतात, एवढ्या जर हजारो एकच गेल्या त्यांना मोजायला नाही का 3 दिवस लागतात. तेवढा आपल्याला वेळ नसतो. आपण काय करतो सुरुवातीला आपल्या एलएसीलाच आपण आणतो, म्हणजे आपल्या माझं गावला आणतो 3 तालुक्यातला. त्या ठिकाणी फक्त सिक्वेन्स वाईज तयार होतील त्या पेट्या.
असतील ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी जे काही काम केलेलं आहे, किती मतदार आले, काय नाही, सगळ्यांच्या नोंद वह्या असतात केंद्राध्यक्षांकडे. आपण त्या सगळ्यांच्या एका साईडला सेग्रिगेशन करतो. मग सेग्रिगेशन एकदा झालं की मग इथून आपण त्याला काय स्ट्रॉंग रूम मध्ये नाही होत, तर त्या ठिकाणी आपण पोस्ट करतो आणि सगळ्यांचं एकत्र झालेलं आहे बाबा बाकीच्या पोलिंग पार्टीला पाठवतो. बसेस मग काय करतात ते घेऊन इथून कलेक्शन करून कलेक्टर ऑफिसला घेऊन जातात. ते रात्री 1 वाजता 2 वाजता तिथून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ते लाईन लावून मग ते मध्ये नेतात. 6, 8, 9 सकाळी 9 वाजता ते सील करतात. आपण इथे नाही ठेवू, तर फक्त आपण एक हे करण्यासाठी मदत करण्यासाठी कलेक्टर ऑफिसला एकत्र करतो. जेणेकरून सगळ्या पोलिंग पार्टी 1000 लोक तिथे नाही जाणार कलेक्टर ऑफिसला, ते आपल्याकडे येतात. मतदानादरम्यान सर एखादी बंद पडली त्याचा गॅप नंतर त्यांना वेळ देता येईल? नाही, तसं नाही. जो मतदानाचा हे आहे संध्याकाळी 6ची वेळ आहे, ती कोणत्या पण हलकीमध्ये 6 पर्यंतच मतदान करता येईल. नाही, आता नॉर्मली काय होईल तुम्हाला सांगतो. आतापर्यंतचा अनुभव आहे, आता मागच्या वेळेसपर्यंत थोडंफार होते प्रॉब्लेम, पण आता M3 नावाची ईव्हीएम मशीन सांगले ते एकदम अपडेटेड आणि एकदम चांगले येतात. तर आता मला सांगा की किती पॉसिबिलिटी येते की आपण एखादा मोबाईल घेतला नवीन, अगोदरच्या काळात कधी जास्त खराब व्हायचं, आता मोबाईल घेतला आणि अचानक खराब, एकदम रेअर येतं, एखादी 2 येते. ती पण इथं आता जे इंजिनियर येणार आहेत धीरचे, ते त्या ठिकाणी सिंपल कोडिंग करताना आणि आपण या ठिकाणी जेव्हा कमिशनिंग करू त्यावेळेस एखादे 2 आपल्याला दिसून येतात. बरं ठीक आहे, मतदानाच्या दिवशी सुद्धा जाऊन एखादा समजा काहीतरी बॅटरी एखाद्याची थोडी कमी राहिली, पॉवर बँक कमी असेल किंवा मतदान लावताना ईव्हीएम मशीन एकमेकांना जोडला नाही त्याच्यामध्ये इरर दाखवतात. तर आपली सेक्टर ऑफिसर आणि आपली जी टीम आहे ज्यांना आपण काय म्हणतो त्यांना मास्टर ट्रेनरची टीम जी आहे त्या ठिकाणी जाऊन ते विदिन हाफ एन आवर 1 आवर ते व्यवस्थित करणार. आणि हा जो प्रॉब्लेम येतो ना कनेक्शनचा, हा आला तर सुरुवातीच्या अर्ध्या 1 तासातच येतो. किंवा मॉकपोल जेव्हा सकाळी 5:30 ते 7 मध्ये होतो, म्हणजे आपण मॉकपोल 50 बटन दाबून पाहतो कमीत कमी, तेव्हाच तो कळतो. अदरवाईज एकदा मशीन चालू झाली की मग नाही, बंद नाही. आणि रांगेत लोक असतील, रांगेत लोक रात्री 6 वाजे असतील, 10-15 वगैरे रांग आहे केंद्रावर, ती रांग संपू द्यायची का 6ला फिनिश? नाही, 6ला कसं असेल त्याच्यामध्ये पण निवडणूक आयोगाने एकदम डिटेलमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सगळ्या गोष्टी. आपला जो प्रिमाइस आहे त्या ठिकाणी एखादा मतदार आलेला आहे मतदान करायला आणि तो 6 वाजता येऊन आपल्या प्रिमाइसेस मध्ये येऊन साईडला गेला. समजा हिरकणी कक्षामध्ये 5:45 एखादी महिला आली आणि ती स्तनदा असेल समजा, ती गेली 6 वाजता हिरकणी कक्षामध्ये, ती गेल्या थांबली आरामात करते म्हणून. मग आपण काय तिला 6 वाजता गेल्यानंतर तुम्ही आला असं तर म्हणू शकत नाही. आपण काय करतो अशा वेळेस जोराने आपला BLO असेल किंवा आपला जो फर्स्ट पोलिंग ऑफिसर असेल तो सांगेल 6 वाजता आलेले आहेत, फक्त 5 मिनिटं बाकी आहेत, ज्यांना यायचं आहे त्यांनी तात्काळ या रांगेत उभं राहा आणि ज्यांना बसायचं असेल ते बाजूला बसतील. पण 6 वाजता आपण त्यांना चिठ्ठ्या देतो, एक तुमचं टोकन क्रमांक आहे रांगेमधचा. मग एकदा त्यांना दिला तो एकदा परत म्हणतो कोणी राहायला काय म्हणतो 6 वाजून 2 मिनिटांनी किंवा 6 वाजून 1 मिनिटांनी कोण राहायला काय म्हणतो, मग तो कोणी नाही म्हणेल. त्याचं त्या ठिकाणी सगळे व्हिडिओग्राफी असेल किंवा आपले बाकीचे लोक पण असतील, मग तो चिठ्ठ्या काय करेल 6 वाजून 2 मिनिटाला आणून पॅक करून ठेवा. एक्स्ट्रा चिठ्ठ्या नाही, ज्यांच्या हातात चिठ्ठ्या आहे ती पुन्हा चिठ्ठी देईल नाही. हा मग 7 वाजेपर्यंत तेवढ्या सगळ्यांना प्रिमाइसेस मध्ये आलेत ना 6 वाजता पोहोचले. वयोवृद्धांना आपण सांगितलं ना की दिव्यांग आणि वयोवृद्ध 85 पेक्षा जास्त असतात. 70-75 एखादा नाही 85 नाही आपण ऐका ना सांगतो तुम्हाला. त्यांच्या बाबतीमध्ये पण असं आहे की जो एखादा म्हातारा माणूस असेल तर आपण ते एकदम नियम काटेकोर पद्धतीने असे 85+ म्हणूनच तुम्हाला असं करायचं नाही. त्या ठिकाणी पण निवडणूक आयोगाने 85+ क्रायटेरिया असं नाही ठेवलेलं आहे की तुम्ही त्यांना स्पेशलिटी राहते. त्यांनी सांगितलं की वयोवृद्ध आहेत, ज्या गर्भवती महिला असतील ठीक आहे किंवा अजून दिव्यांग असतील, तिन्ही पण लोकांसाठी तुम्ही 3ऱ्या रांगी असणार याची पटपट असेल पहिला त्याच्यामधून जातील. रांगेतले लोक सहानुभूती दाखवतात, गावात लोक सहानुभूती दाखवतात, गावाचे लोक आपले चांगलेच असतात, त्यांना माहित असतं. मतदानाची टक्का वाढवण्यासाठी जसं तुमचा प्रश्न होता ना मतदान टक्केवारी, नॉर्मली आपला स्वीप कार्यक्रम जो असतो त्याच्यामध्ये आपले रोज काही ना काहीतरी कार्यक्रम असतात.
जसं की आपण आता 29 तारखेला सायकल रॅली घेतली होती किंवा सगळ्या शहरामधून आपण सायकल रॅली काढली. काय असते की शहरामध्ये लोक सुट्टीचा दिवस असल्यासारखा आराम करतात. गावामध्ये तर लोक येतात, उत्साहाने येतात, त्यांना आनंद असतो मतदान करायचा, घराबाहेर निघायचं ते करतात. आपण शहरामध्ये पण करतो. दुसरी गोष्ट 18+ वयोगटाचे जे मतदार असतील आपण त्यांना असं त्या दिवशी मतदान करायला आल्यानंतर त्यांचे फोटो काढून व्हिडिओ काढून आणि त्यांचे ते हॅपी वोटर्स असतात, आनंदी असतात, पहिल्यांदा काहीतरी मतदान करायला येतात आणि त्यांचा आपण रील्स बनवू आणि सोशल मीडियावर आपण त्यांना प्रसार करू. प्रेसमध्ये आपण प्रेस नोट मध्ये घेऊ की असे आले नवीन मतदान करायला. याशिवाय आपल्याकडून काय असते की आज 1 मेच्या रोजी रिझल्ट लागलेला आहे. बरेच पालक लोक जे असतात ते शाळांमध्ये जातात आणि शाळांमध्ये जाऊन त्यांचे विद्यार्थ्यांची मार्कशीट घेऊन येतात. त्या ठिकाणी आपण पालक मतदार जनजागृती मंच स्थापन करावे आणि त्यांना पालकांना आवाहन करावं की मतदान करायला तुम्ही या आणि तुमचा मुलगा जर 18+ वयाचा असेल त्यांना पण घेऊन या. अशा पद्धतीने आपला आज पण कार्यक्रम असं रोज काहीतरी असतं. आज धारूरमध्ये मला काल वाटतं धारूरमध्ये दिव्यांगाची रॅली झालेली आहे. आज आपल्याकडे मी म्हटलं होतं आपल्याकडे दिव्यांगाचे कोऑर्डिनेटर तालुक्याचे सलमती म्हणून आहे. त्यांना म्हटलं आज 1 मेच्या दिवशी आपण करू म्हटलं तर म्हणाले नाही साहेब म्हटले की आज आम्हाला झेंडावंदनचं आमचे खूप काम राहते. आपण 3 तारखेला माजलगावमध्ये 3 तारखेला दिव्यांग रॅली आहे. तर त्या पद्धतीने आपण रोज काहीतरी करतच असतो. असं मतदान केंद्रावर आपण जसं आपण आदर्श मतदान केंद्र प्रत्येक तालुक्यात आहे, सखी बूथ आहे, त्याच पद्धतीने या सगळ्या मतदान केंद्रावरच्या सगळ्या फॅसिलिटीज चांगल्या असतील, सेल्फी पॉइंट्स असतील, त्या ठिकाणी सजावट असेल, मंडप असेल, बलून्स लावले जातात. अशा पद्धतीने आपण सगळं काम केलेलं आहे जेणेकरून मतदान यावे. याशिवाय त्या दिवशी आपण अजून एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे. ऐकून घ्या ना साहेब, एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की CRP म्हणून कम्युनिटी रिसोर्स पर्सन असतात उमेदचे, ते बऱ्याच गावांमध्ये काम करत असतात. त्यांच्या हाताखाली स्वयंसहायता करून काम करत असतात. आपण त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांना सूचना दिल्या की कलेक्टर मॅडमनी असं आवाहन केलेलं आहे आणि लेखी पण कळवलेलं आहे. जमत असेल तर स्वयंसहायता ग्रुप यांनी मतदान केंद्राच्या बाहेर प्रिमाइसेसच्या जस्ट बाहेर किंवा आजूबाजूला मतदानासाठी नाही का समजा नाश्ता असेल, पाणीपुरी असेल, कोकम असेल, उसाचं रस असेल ते आणावं जेणेकरून काय होतं उन्हाळ्याच्या दिवशी त्यांना पण त्रास होत नाही. आणि मतदारांना असं असतं की जल्लोष कार्यक्रम असताना कसं की समजा यात्रा भरते त्या ठिकाणी काही स्टॉल लावलेला असतो ते बघून जास्त येतात त्याच्याकडे. अशा पद्धतीने आपण त्यांना स्टॉल लावायची त्या ठिकाणी सूचना दिलेली आहे प्रत्येक केंद्रावर. सेन्सिटिव्ह आहेत का सर मतदान? 2 मतदान केंद्र आपल्याकडे क्रिटिकल आहेत, सेन्सिटिव्ह आहेत. तर त्या ठिकाणी काय नाव आहे पाटोळे एक आहे आणि किती महात्मा फुले एक आहे. त्याकडे काय करण्याचे निकष होते वेगळे. निकष असे होते त्याच्या की मागच्या निवडणुकीच्या वेळेस किंवा त्या संदर्भाच्या मागच्या 2 महिने आचारसंहितेच्या काळामध्ये काही त्या ठिकाणी गुन्हे दाखल झाले का किंवा काही पॉप्युलेशन आहे का की ज्यांना 2 गटांमध्ये काही वाद होऊ शकतो का, हे पोलिसांनी दिलेल्या निकषामध्ये त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार आपण 2 मतदारसंघामध्ये 2 पूर्ण मतदारसंघातच 2 आहे. प्रिंट काढतं काय? 10 प्रिंट काढा.